भाई ऐक ना, प्लीज प्लीज 1 मिनिट वेळ काढ. हा व्हिडिओ ना पूर्ण शेवटपर्यंत बघ, शांतपणे व्हिडिओ बघ. कारण मी आज ना तुझ्या आतल्या भीतीबद्दल बोलणार आहे, ज्या भीतीने तुला एका जागेवर खिळवून ठेवले. ठीक आहे, चल एक साधी गोष्ट विचारतो. तू एखाद्या हॉटेलमध्ये गेलास आणि तिथं मस्त तुझ्या आवडीचं मटण भाजी किंवा कोणतंही तुझ्या आवडीचं जेवण तू ऑर्डर केलंस. जेवताना तू हॉटेलच्या मालकाला बोलवून अशी गॅरंटी मागतोस का की मालक हे बघा, मी आज तुमच्या इथं जेवलोय, पण उद्या सकाळी माझं पोट साफ होईल का याची गॅरंटी तुम्ही 100% लिहून द्याल का? नाही ना. उलट तू पैसे देऊन शांतपणे जेवतोस, कारण तुला माहित आहे निसर्गाचा नियम काय आहे. है ना? बरोबर बोललो ना मी? पण जेव्हा स्वतःच्या आयुष्यात काहीतरी नवीन करायची वेळ येते ना, एखादा छोटासा बिझनेस सुरू करायचा असतो, एखाद्या नवीन स्किल शिकायची असते किंवा नोकरी सोडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, तेव्हा भाईंना प्रत्येक गोष्टीची गॅरंटी पाहिजे असते. मी जर हा बिझनेस टाकला तर 100% चालेल ना, यामध्ये मला तोटा तर होणार नाही ना, मला पहिल्या महिन्यापासून प्रॉफिट व्हायला चालू होईल ना. आणि मग भाई काय करतात माहिती आहे का? भाई काहीच करत नाहीत. भाई संध्याकाळी टपरीवर जाऊन त्या 4 मित्रांसोबत चहा पितात आणि त्यांना बिझनेसचे सल्ले विचारतात. ज्याने आयुष्यात कधी स्वतःच्या सायकलचा स्क्रू टाईट केला नाही, त्या 4 मित्रांकडून बिझनेसचे सल्ले घेतात. ऐसा नाही होता मेरे भाई, ऐसा नाही होता. ही हुशारी नाही, ही स्वतःच्या भीतीला आळशीपणाचं दिलेलं एक नाव आहे. ठीक आहे, मला एक सांग, या जगात कोणत्या गोष्टीची गॅरंटी आहे रे? तू उद्या सकाळी जिवंत उठणार आहेस का याची गॅरंटी देव तरी देऊ शकतो का रे? नाही ना. मग तू न खेळलेल्या मॅचमध्ये आधीच जिंकण्याची गॅरंटी कशी काय मागू शकतोस? कशी? ज्या कम्फर्ट झोनमध्ये तू आत्ता बसलायस ना, तर तुला सेफ वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, समुद्राच्या किनारी उभं असलेलं जहाज हे सेफ जरी वाटत असेल ना, तरी जहाज हे समुद्राच्या किनारी उभं राहायला बनलेलंच नसतं. त्याला समुद्रांच्या लाटांशी जाऊन लढावं लागतं. ओके? अपयशाच्या भीतीने सुरुवातच न करणं हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. पहिल्याच दिवशी कोणी अंबानी टाटा बनत नसतं. त्याला मैदानात उतरावं लागतं, हात काळे करावे लागतात, चुका करावी लागतात आणि त्या चुकांमधून साम्राज्य उभं करावं लागतं. फुकटच्या सल्ल्यांचे बाजार बंद कर भाई आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेव आणि पाऊल पुढं टाक. गॅरंटी देणारा देववर बसलाय, तू फक्त तुझं कर्म कर. माइंडसेट बदलावं लागेल भाई, माइंडसेट. त्या टपरीवरून उठावं लागेल, मैदानात यावं लागेल.